नमस्कार. सध्या गिरणी कामगार त्यांचे जे पात्रता पडताळणी आहे ती म्हाडातर्फे सुरू आहे. पण गिरणी कामगारांना आजही अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं आणि त्याच संदर्भाने आज आपण महाराष्ट्र गिरणी कामगार युनियनचे सरचिटणीस जयप्रकाश भिलारे सर यांच्याकडे आलेलो आहोत. सर नमस्कार. गिरणी कामगार पात्रता पडताळणी सुरू आहे, पण तिथे आपण बघतोय की अनेक गिरणी कामगारांना आजही खूप अडचणी येत आहेत. तर या अडचणी त्यांनी कुठे जायचं आणि काय करायचं याच्याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन कराल? अडचणी सुरू झाली ती एक चांगली बाब आहे, कारण आमचं आधीच म्हणणं होतं की बरेचसे याच्यामध्ये बोगस कामगार आहेत. म्हणजे बोगस याचा अर्थ असा की कामगार आहेत म्हणजे बोगस याचा अर्थ असा की बाहेरचा कोण त्याच्यामध्ये शिरला अशातला भाग नाही. पण गिरणी कामगारांना घर मिळते म्हणजे त्याचा अर्थ असा लोकांनी काढला, कामगारांनी काढला की सगळ्याच गिरण्यातल्या कामगारांना मिळते. त्यामुळं आमच्या टेक्सटाईल सोडून इतर कॉटन गिरण्या सोडून इतर ज्या गिरण्या होत्या, सिल्क सेंटर असेल, डाईंगचं होतं, प्रोसेसिंगचं होतं, तर याच्यामधला जो कामगार त्यांनी सुद्धा फॉर्म भरले. परत बाहेरगावच्या आउट ऑफ मुंबई ज्या गिरण्या आहेत तिथल्या पण लोकांनी फॉर्म भरले. त्यामुळे ही संख्या साधारणपणे वाढली आणि वारसाला घर देतोय असं एक हे नियम आपण त्यामध्ये मिळवला होता. तर 2013 मध्ये ती मागणी झाली आणि त्याप्रमाणे मग ते वर्तमानपत्र, टीव्ही वगैरे सगळ्या ठिकाणी जाहीर झालं की गिरणी कामाच्या वारसाला पण घरं मिळणार आहेत. वारसाला मिळणार म्हणजे एका वारसाला मिळणार का अनेक वारसाला मिळणार, तर याचा अर्थ लोकांनी असा काढला की अनेक वारसाला, जेवढे वारस आहेत तेवढ्या सगळ्यांना, म्हणजे मुला मुलींना बायकोला वगैरे सगळ्यांना मिळणार. आणि त्याप्रमाणे त्या कामगाराच्या बायकोनेही फॉर्म भरला, मुलानेही भरला आणि मुलीनेही भरला. त्यामुळे संख्या वाढली. वास्तविक पत्र असं आहे की वारसाला एकाच मिळणार आहे, पण ते कधी वाढवलं लोकांना गैरसमज झाला. शिवाय कुटुंबामध्ये भांडणं होती, मग एकाकडे कागदपत्र होते दुसऱ्याकडे नव्हते, तर त्याने फॉर्म भरला, असं सगळं झालेलं आहे. त्यावेळेला आता याच्यामध्ये ती त्या कामगाराच्या नावाने किती लोकांनी फॉर्म भरलेले हे व्हेरिफिकेशन मध्ये क्लिअर होत आहे. तो दुसऱ्या कॉटन सेक्शन सोडून दुसऱ्या गिरण्यामधला जो 58 गिरण्या या सोडून दुसऱ्या मुंबईच्या बाहेरच्या ज्या गिरण्या किंवा महाराष्ट्रातल्या ज्या गिरण्या आहेत तिथला जो कामगार आहे त्याला पण याच्यामधनं बाहेर केलं गेलं. त्यामुळे आता ही संख्या ऑटोमॅटिकली कमी होणार आहे. आणि याच्यामधलं एक होत आहे की साधारणपणे गिरणी कामगारांना किती घरं द्यावी लागणार आहे. आज आम्ही म्हणतोय की, कारण आम्हाला फिगर एक्झॅक्टली माहीत नव्हता, आम्ही म्हणतोय की 1.5 लाख लोकांना द्यायचे. म्हणजे असं होतं की 1.5 लाख घरं आपल्याला मिळवायची असा आम्ही अर्थ समजत होतो. तर त्याप्रमाणे आम्ही मागणी करत होतो. पण आता याच्यामधनं असं दिसतंय की आता मला कालपर्यंत लेटेस्ट न्यूज अशी आहे की 75,000 कामगारांचं आतापर्यंत व्हेरिफिकेशन मध्ये पात्र ठरलेले आणि बाकीच्या कामगारांनी जे फॉर्म भरलेत 99,000पर्यंत फॉर्म भरलेले आहेत त्याच्यामध्ये बाकीचे प्रोसेसमध्ये ते त्याचं चेकिंग चालू आहे किंवा त्यांच्याकडे कागदपत्र मागवलेली आहेत किंवा 1982 नंतरचा पुरावा तुमच्याकडे काय असेल किंवा त्या गिरणीमध्ये काम केल्याचा काय पुरावा असेल तर तो तुम्ही आम्हाला सादर करा म्हणून असं ते चाललेलं आहे. आता याच्यामध्ये असं होतं की बऱ्याचशा गिरणी कामगाराकडे कागदपत्र नाही असं तुमचं म्हणणं आहे. तर कागदपत्र नाही म्हणजे याचा अर्थ असं काय माहितीये का, हा कायदा 2001 मध्ये बनला, जो DCR मध्ये बदल झाला त्यावेळेला आम्ही मागणी अशी केली होती की 1992चा जो DC रूल होता तो आम्ही त्या ठिकाणी अमेंडमेंट सरकार करते असं आपण समजलं. तर आता थोडं मध्येच थांबवते मी की ज्यांना अधिक सोपं पडावं कळण्यासाठी म्हणून की आधीचा जो DC रूल होता तो काय होता आणि 2001 नंतर जो बदलला तो काय आहे. 1992चा जो DC रूल होता तो असा होता की गिरण्यांच्या जागेचं, गिरणीची जागा जी आहे ती 3 भाग पडायची. साधारणपणे गिरणीच्या जागा जी आहेत म्हणजे टोटल जागा जी गिरण्यांची गिरणगावामधली आहे 1992च्या वेळेचा 92ची ते 600 एकर जागा आहे. तर 600 एकर जागेचे 3 पार्ट होत होते. एक भाग होता तो म्हाडाला जात होता, एक भाग होता तो महापालिकेला त्यांच्या उपक्रमासाठी आणि एक भाग मालकाला, अशी ती त्याची विभागणी केली होती. 200 एकरचा एक भाग जो होता म्हणजे 1/3 असा तो पार्ट होता. 1/3 म्हणजे जो म्हाडाला एक पार्ट मिळत होता 1/3 ते 200 एकरचा, त्याच्यावरती गिरणी कामगारांना घरं द्यायचं असं कुठे कायद्यामध्ये उल्लेख नव्हता. त्यामुळे त्या ठिकाणी घरं बांधून ते म्हाडा त्या ठिकाणी लॉटरी काढून म्हणजे जनरल लॉटरी काढत होती आणि त्याच्यामध्ये इतर लोक कोणी त्या ठिकाणी घेत होते. उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं म्हणजे
मॉडेल मिलच्या मालकाने जागा दिली म्हणजे 1/3 त्या नियमाप्रमाणे, आणि मातुल्य मिलच्या मालकाने जागा दिली त्या नियमाप्रमाणे. तर त्या ठिकाणी जी घरं बांधली ती त्यावेळेला जवळजवळ 1 कोटीच्या आसपास ती विकली गेली. एक फ्लॅट 1 कोटीच्या आसपास तो विकला गेला. तो भाड्याला इन्कम मिळाला, फुकटचा इन्कम. जागा आमची गिरणी कामगारांची गिरण्याची जागा, पण त्या ठिकाणी बांधकाम करायचा काय खर्च आला असेल तो, आणि त्याच्यामध्ये 1-1 कोटीला ते फ्लॅट विकले गेले, मॉडर्न मिल आणि मातुल्य मिल. त्यानंतर विलासराव देशमुख ज्यावेळेला मुख्यमंत्री होते त्यावेळेला मालकाने अशी मागणी केली की हे 1/3 जे तुम्ही केलेलं आहे 91च्या DCR मध्ये, त्याच्यामध्ये जी जागा मिळते त्या जागेमधून आम्हाला काय फायदा होत नाही, पण आम्हाला सर्वच्या सर्व जागा विकायला मिळेल अशा तऱ्हेचा काहीतरी कायदा बनवा. मग त्यावेळेला ते कायद्यामध्ये DCR मध्ये ते अमेंडमेंट होत होती, आणि ती अमेंडमेंट अशी होत होती, पण ते अमेंडमेंट ज्यावेळेला होते त्यावेळेला आमची युनियन आणि दत्ताई सोलकरांची गिरणी कामगार संघर्ष समिती आम्ही दोघांनी एकत्र आलो, आणि दोघांनी एकत्र येऊन त्यावेळेला फार मोठं आंदोलन केलं की बाबा मुंबईचा गिरणी कामगार हा आद्य कामगार आहे, त्याने संबंध देशाची घडत म्हणजे औद्योगिक जडणघडण या कामगारांमुळे घडलेली आहे. तर या लोकांना कमीत कमी हक्काचं एक गत आहे, गिरणीतली नोकरी गिरणी सगळं झालेलं आहे, पण त्या गिरणी कामगाराचं अस्तित्व मुंबईमध्ये राहिलं पाहिजे, म्हणून त्यांना गिरणीच्या जागेवरचा काही भाग त्या ठिकाणी घरासाठी राखून ठेवला पाहिजे, अशा तऱ्हेने कायद्यामध्ये काहीतरी दुरुस्ती झाली पाहिजे. आणि त्यावेळेला आम्ही फार मोठे आंदोलन केली, आणि आंदोलन केल्यानंतर मग विलासराव देशमुख म्हणाले किंवा तुम्ही लोक ऐकत नाही, मला कायद्यामध्ये सुधारणा काय करून देत नाही, तर तुम्हाला मी गिरणी कामगारांना घरं मिळतील अशा तऱ्हेचा कायदा बनवतो. आणि त्याप्रमाणे त्यांनी काय केलं की मोकळ्या जमिनीच्या 1/3 म्हणजे गिरणीच्या आतमध्ये जी मोकळी जमीन असते, उदाहरणार्थ तलाव होता, आतमध्ये रस्ते होते, तर अशा काही जागा होत्या, त्या ठिकाणी गार्डन होती, तर त्या ठिकाणी या जागा रिकाम्या होत्या, त्या जागेच्या 1/3 आम्ही जागा जी आहे ती तिचे 3 पार्ट करायचे मोकळ्या जमिनीच्या, आणि बाकीची जमीन ती मालकाकडे जाणार होती. मग त्या 1/3 मध्ये एक भाग महापालिकेला, एक भाग म्हाडाला आणि एक भाग मालकाला, असे 3 पार्ट त्याच्यामध्ये झाले. आणि एक पार्ट जो म्हाडाला मिळतो त्याच्यामध्ये गिरणी कामगारांचं घराचं प्रावधान केलं गेलं. त्याच्यामध्ये काय त्यांनी केली गोची की ज्या गिरणींच्या जागेवरती घरं होती, म्हणजे समजा आपण उदाहरण धरू की एक 300 घरं त्या ठिकाणी होणार आहे, ती 200 घरं गिरणी कामगार द्यायची आणि 100 घरं ट्रान्झिट कॅम्पला द्यायची, अशा तऱ्हेने ते त्या कायद्यामध्ये ते केलं. त्यामुळे आता काय होतं की 300 घरं आम्हाला गिरणी कामगारांना मिळत नाही. 300 घरं मिळत नाहीत म्हटल्यावरती आम्ही म्हटलं बाबा ठीक आहे, तर कायदा तर बनलेला आहे, हक्क तरी गिरणी कामगाराच्या घराचा म्हणजे हे झालं, प्रस्थापित झाला, मग ठीक आहे, आम्ही पण काय हे केलं नाही. आता याच्यामध्ये परिस्थिती अशी झाली की हा कायदा बनल्यानंतर असं एक होत होतं की गिरणीमध्ये साधारणपणे आपण लहानात लहान गिरणी जरी घेतली ते त्याच्यामध्ये 2,500 ते 3,000 कामगारांनी काम केलेलं. त्यानंतर आपण जर मोठ्यात मोठी गिरणी जर म्हणायचं म्हटलं, सुपारी बाग उदाहरणार्थ आणि सेंच्युरी मिल, ह्या गिरण्या मोठ्या आहेत, याच्यामध्ये साधारण काम करणारे कामगार संख्या जर बघितली तरी 10 ते 15,000पर्यंत आहे. तर काही ठिकाणी 7,000 आहे, मळजी सारखी मिल आहे 7,000 आहे, बॉम्बे मिल आहे त्या ठिकाणी 7,000 लोक होते. तर अशा तऱ्हेने हे कामगार संख्या होती, ते सगळे लोक त्या ठिकाणी बसत नव्हते. पण आजही आपण बघितलं तर काय गेलेल्या जागेवरती अशी घरं बनलेली आहेत. आता तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हणजे रुबी मिल मध्ये फक्त 75च घरं कामगारासाठी वाटेला आली. त्या गिरणीमध्ये काम करणारे कामगारांची संख्या जर आपण काढली तर ती संख्या साधारणपणे आपण 2,500 ते 3,000पर्यंत जाते. 75,000 कामगारांना घरं मिळाल्यानंतर बाकीच्या कामगारांचं काय, त्यांचं पुनर्वसन कसं करायचं, हा एक प्रश्न मोठा पुढे आला. आणि त्यावेळेला पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री महाराष्ट्राचे होते, आणि त्यावेळेला आम्ही फार मोठं आंदोलन सगळ्या युनियननी एकत्र येऊन केलं होतं. मला वाटतं 28 जून 2010च्या दरम्यान काहीतरी आमचं आंदोलन झालं होतं, सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन जवळजवळ लाखभर लोकांचा मोर्चा काढला होता. आणि सगळे शिवसेनेपासून BJP पासून ते तुमच्या काँग्रेसपर्यंत सगळे लीडर त्या ठिकाणी त्यांनी भाषण वगैरे करून त्या मोर्चाला पाठिंबा दिला होता. आणि एक राजकीय दबाव सरकारवरती आणला होता, आणि तो दबाव आणला विधानसभेचं अधिवेशन चालू होतं त्याच्यामुळे तो प्रश्न निघाला. आणि मग पृथ्वीराज चव्हाणने आमची मिटिंग घेतली आमच्या सगळ्या संघटनांची, आणि मग त्याच्यामुळे त्यांनी कसं आपण घरं देऊ शकतो, मग ते गावच्या ठिकाणी आपण घरं दिलं चालेल का. तर आम्ही असं त्यांना म्हटलं की गावच्या ठिकाणी तुम्ही घर देता, कुठे देणार तुम्ही,
जिल्ह्याच्या ठिकाणी देणार, तालुक्याच्या ठिकाणी का गावाच्या ठिकाणी देणार. आता कसं आहे माहिती आहे का, आता माझा जिल्हा घ्या, माझा जिल्हा सातारा आहे. सातारा जिल्ह्यामध्ये जर माझं घर आहे, माझं गाव आहे ते महाबळेश्वर जवळ आहे. महाबळेश्वर सातारा याच्यामध्ये जे अंतर, आपण जरी बसती गेलो किंवा बाईकने जरी गेलो तरी कमी कमी 1 तास लागतो. आता मला सांगा, तुम्ही साताऱ्यावर येऊन मी महाबळेश्वर मध्ये शेती करू शकतो का? माझी शेती इथेच आहे, शेती काय तिकडे सातारला नाही. म्हणून या ठिकाणी आमचं म्हणणं असं होतं की ते आम्हाला काय मान्य आहे, तालुक्याच्या ठिकाणी दिलं तरी पण तीच ओरड आहे की तिथून इतक्या लांबून येऊन माणूस तिथे काम करून शेती करू शकत नाही. तर ते आम्ही फेटाळून लावलं. त्यावेळेला तो द्यायची तर मुंबईमध्ये किंवा मुंबईच्या आसपास तुम्ही घरं द्या असं आम्ही त्यांना म्हटलं. तर त्यांनी असं सांगितलं आम्हाला की मुंबईमध्ये घरं द्यायचं आमच्या सुद्धा मनात आहे, कारण पृथ्वीराज चव्हाणांच्या विरुद्ध कराडमध्ये ते कामगार जे होते त्यांच्या मतदारसंघामध्ये, त्या कामगारांनी फार मोठं प्रेशर आणलं होतं. ज्यावेळेला पृथ्वीराज चव्हाण आपल्या घरी जायचे त्यावेळेला 600-500 कामगार त्याच्या घरावर जाऊन निदर्शन करायचे. तेव्हा त्यांचा विषय पटला होता आणि तसं संवेदनशील माणूस होतं. मग त्याने म्हटलं की ठीक आहे, आपण गिरणी कामाच्या घरासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि नंतर असं झालं की आम्ही जे आहे सगळे युनियन जे एकत्र आलो होतो त्याच्यामध्ये आली फाटाफूट. काही काही लोकांनी मोफत घर मागायचा प्रयत्न केला आणि मोफत घर तर देऊ शकत नव्हतं सरकार. हजारो कोटी रुपयाचा जो खर्च होता त्यामुळे सरकार देऊ शकणार नव्हतं. नाही, याच्यामध्ये मला असं वाटतं परत सरकार देऊ शकत नाही अशातला भाग नाही. कारण आजही झोपडपट्ट्या ज्या आहेत मुंबईतल्या, यांना कायमच नियमित करत आलेले आहेत आणि त्यांना मोफतच दिल्या जातात. नाही, मोफत म्हणजे कसं होतं माहिती, झोपडपट्टीवाल्यांचा निकष जो आहे तो वेगळा आहे. SRA मध्ये जे आहे ते असं आहे की झोपडपट्टी जागा ही पसरलेली जागा आहे आणि त्या ठिकाणी ज्यावेळेला डेव्हलपमेंट होती त्यांची SRA मध्ये त्यावेळेला त्या ठिकाणी इमारती बांधल्या जातात आणि झोपडपट्टीतल्या लोकांना त्या इमारतीमध्ये नेलं जातं. आणि जी रिकामी जागा राहते त्याच्यामध्ये तो बिल्डर जो विकासक असतो तो त्या ठिकाणी घरं बांधतो आणि ते विकतो. आपलं आधी पण बोलणं झालं की आतापर्यंत इच्छाशक्ती जर सरकारने दाखवली असती तर इतक्यांदा झोपडपट्टींचं पुनर्वसन केलं गेलं की किमान अर्धे लोक तरी जे आहेत गिरणी कामगारांचे ते कुठेतरी त्या झोपडपट्टींच्या जागेवरती मर्ज झाले असते किंवा रिपेअरिंग बोर्डाच्या ज्या जागा आहेत तिथे सुद्धा कुठेतरी हे कामगार मर्ज झाले असते. असं नाही का वाटत? असं वाटतं मला, पण त्यामध्ये गंमत अशी आहे की प्रत्येक विभागाचा कायदा, SRAचा कायदा वेगळा आहे, गिरणी कामगाराचा कायदा वेगळा आहे, नंतर सिडकोचा कायदा वेगळा आहे, नैनाचा वेगळा आहे. हे प्रत्येकाचे कायदे अलग अलग आहेत. आता हा जो SRAचा कायदा आहे तो असाचा कायदा आहे की त्या झोपडपट्टीचं डेव्हलपमेंट करायचं. त्या ठिकाणी समजा आज 12वीची झोपडपट्टी आपण घेऊ, त्याचं चालू आहे आपलं, तर त्याच्यामध्ये कसं आहे की त्या ठिकाणी झोपड्या कितीच्या असतील, 10 बाय 15ची झोपडी असेल तर त्याला घर आज किती मिळते, 300, 350, 400 मिळते त्याला घर. तो त्या ठिकाणी जातो. पण तुम्ही याच्यावरती अंकुश ठेवला पाहिजे सरकारनं, कारण म्हणजे हे सगळं सरकारला माहिती आहे, हे राज्यकर्त्यांना माहिती आहे, महापालिकेमध्ये निवडून यायला नगरसेवकांना पण माहिती आहे, आमदारांना माहिती आहे काय होतं आणि आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतः निवडून येण्यासाठी झोपडपट्टी तेच वाढवतात. हा माझा जाहीरपणे आरोप आहे. कारण कसं होतं माहिती आहे का, आता तुम्हाला सांगायचं झालं तरी आमच्या इथे बाजूला रेल्वे वर्कशॉप आहे. रेल्वे वर्कशॉपच्या इथे झोपडपट्टी, फुटपाथवर झोपडपट्टी होती. त्या फुटपाथवर असलेल्या झोपडपट्टीला तिथं जो आला तो नवीन मालक आला, इंडिया बुल्सवाला किंवा इतर कुणी आला, तर त्याने काय केलं, त्या लोकांना तिथून हटवले. कारण आपण जे काही करतोय, डेव्हलप करतोय म्हणजे तिथे येणाऱ्या जे लोक आहेत त्यांना ते घालटपणा वाटू नये ही त्यांची इच्छा असते, पण त्यांना हटवले त्यांनी. पण त्यांना काय केलं, जागा चांगल्यापैकी दिल्या. इथे डॉन मिल आहे आमच्या लोअरपर्यंतला, तिथे पण फुटपाथला झोपडपट्ट्या होत्या, तर त्यांनी त्या सगळ्या हटवल्या. त्यांना काय केलं त्यांनी, किंवा तुम्ही त्यांना अमोह ठिकाणी तिकडे ती घरं ज्यांना दिली ती गेली. पण या झोपडपट्ट्यामध्ये होतं कसं माहितीये का, की सरकारचा अंकुश नाही, लोकप्रतिनिधींचा अंकुश नाही आणि आम्ही फक्त कामगारांचे पुढारी आहोत, कामगारांचे प्रतिनिधी आहोत. आम्हाला याच्यामध्ये काहीच करता येत नाही किंवा आमची ते राजकारणामध्ये आम्ही नाही आहोत. हे राजकीय लोकांनी आपल्या स्वार्थासाठी निवडून येण्यासाठी म्हणून मतदार वाढवावं म्हणून त्यांनी केलेले प्रयत्न आहेत झोपडपट्ट्या वाढवण्याचे. आजही काय होतं की आता झोपडपट्टी ज्यावेळेला हलते त्यावेळेला काय होतं की परत त्या ठिकाणी ते झोपडीवाले ते त्यांची घरं विकून ते लोक परत झोपड्या मागतात. मग ह्याच्यावर कोणीतरी अंकुश, नाही, मुद्दा वेगळा नाहीये, मुद्दा तोच आहे. आजही वर्षानुवर्ष तेच चालू आहे. याच्यामध्ये लोकप्रतिनिधीचा, सरकारचा, सरकारी पक्ष जरी असलं तरी कसं आहे की त्यांचे पण आमदार निवडून येतात त्या भागात.
नगरसेवक त्यांचे येतात निवडून, खासदार त्यांचे निवडून येतात, ते सगळेजण मताला सगळ्यांचे प्रेमळ संबंध छान, त्याच्यामुळे ही घाण तिथं निघू शकत नाही. आज मुंबई मधल्या ज्या जागा आहेत त्या कलेक्टर लँड ज्या होत्या, म्हणजे सरकारी जागा ज्या होत्या, त्या जागा कुणी व्यापल्या? आज मुंबईमध्ये एकही सरकारच्या मालकी जागा शिल्लक राहिलेली नाही. ती जागा कुणी हडपलेली आहे? ती आज झोपडपट्टीवाल्यांनी. आणि मग आज त्या ठिकाणी डेव्हलपमेंट होते तेव्हा सरकार आपली जागा ताब्यात देण्याच्या ऐवजी ते बिल्डरलाच देत आहेत ना. तो बिल्डर त्या ठिकाणी इमली उभी करणार, झोपडपट्टीवाल्यांना 400 घर देईल, तो त्या ठिकाणी त्यांचा डेव्हलपमेंट करेल, त्यामध्ये राहायला पाठवेल. पण या साईडला दुसरीची तो उभी करतो इमारत. त्या इमारतीमध्ये आज इथे बाजूला जर बघायचं म्हणलं तर 3-3 करोडचा एक फ्लॅट त्यांनी बांधलेला आहे. परत आपण थोडस आपल्या त्या मूळ मुद्द्याकडे येऊ सर, की आपला जो डीसी रूल आहे जो 92चा होता तो वेगळा होता आणि त्याच्यानंतर 2001 ला, तेव्हा मला असं वाटतं की शरद पवार साहेब होते 91च्या, तेव्हा तो बदलला. तो त्याच्यामध्ये काय फरक झाला आधीच्या आणि नंतरच्या मध्ये? फरक असा झाला की 1992 ला जो पहिला डीसी रूल आला, तो डीसी रूल येऊ नये म्हणून आम्ही फार मोठं त्यावेळेला आंदोलन केलं. दत्ता सामंतांची युनियनची तेव्हा दत्ता सामंत हयात होते, त्यांनी पण फार मोठं आंदोलन केलं त्यावेळेला. फार मोठं म्हणजे जवळजवळ तो कायदा बनवण्याचा सुतोवाद झाल्यापासून 1-2 वर्ष आम्ही तो कायदा बनवून दिला नव्हता. एवढी मोठी आंदोलन आम्ही केली होती. आणि त्यावेळेला आता तुम्हाला बोलू नये, शेवटी आज आम्ही एकत्र काम करतोय. त्यांची आता सत्ता असल्यामुळे गिरणी मुलं लोकांना खेचून आणत होते आणि त्यांना ते हे करत होते. पण तो त्याने असं म्हणलं की नको आम्हाला जमिनीचा तुकडा, हवा भाकरीचा तुकडा, जमिनीच्या तुकड्याची आम्हाला काही किंमतच नाही, आम्हाला भाकरीचा तुकडा मिळाला पाहिजे, असं म्हणून त्या शरद पवारांना सपोर्ट करायचं काम त्यावेळेला या लोकांनी केलं आणि ते काँग्रेसवालेच आहेत. शेवटी असं झालं की त्यावेळेला जो कायदा होता तो खरं म्हणजे गिरणी कामगारांना न्याय देणारच नव्हता. एक तर गिरण्या बंद होणार होत्या, गिरण्यांचा काम करणाऱ्या लोकांचा रोजगार जाणार होता, आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये तुटपची तुम्हाला हे मिळत होतं, कॉम्पन्सेशन मिळत होतं, सोडून द्या. हे पण आमचं एक आंदोलन होतं बाहेर म्हणून. त्यामुळं NTCच्या गिरण्यांमधल्या कामगारांना बऱ्यापैकी बेनिफिट मिळालं. खाजगी गिरण्यामध्ये ज्या ठिकाणी कायद्याप्रमाणे 15 दिवसाचं कॉम्पन्सेशन मिळत होतं ते वाढलं, ते 30 दिवस झालं, 35, 40, 25 असं दिवस झालं. पण ते आंदोलन होतं म्हणून झालं. आणि जर आंदोलन नसतं त्या लोकांना 15 मध्येच पाठवले असते परत. सेंच्युरी मिल सारखी मिल जी बिर्लाच्याच एवढी मोठी गिरणी, पण त्या गिरणीमधला कामगार अक्षरशः त्या लोकांना एखादं खातं त्यांना बंद करायचंय तर काय करायचं, त्या खात्यामधल्या 4 कामगारांना हाताशी धरायचे आणि त्यांना काय धरायचे आणि त्याला काय करायचं, हा तो अमुक चूक केलीच म्हणून तुला वारले, तुला ही चार्जशीट असं म्हणून त्याच्यावरती प्रेशराईज करायचं. आणि मग त्या ठिकाणच्या असलेल्या पुढाऱ्यांनी असं करायचं की तुला चार्जशीट दिली, तुला सस्पेंड केलेलं आहे, मग आता काय करायचं, तर तुला मी मॅनेजमेंटकडे घेऊन जातो, काय ते देतील ते घे आणि जा. आणि अक्षरशः ते लोक 15चं नुकसान भरपाई घेऊन गेलेले. पण ज्यावेळेला आम्ही त्या ठिकाणी आलो तेव्हा त्या लोकांना चांगल्यापैकी गिरणी बंद झाली, पण त्या ठिकाणी असताना लोकांना बऱ्यापैकी बेनिफिट मिळालं, सगळं काही व्यवस्थित. बऱ्यापैकी म्हणजे बऱ्यापैकीच मी म्हणेन, अगदी चांगल्यापैकी मिळालं असं मी म्हणणार नाही, कारण जी अपेक्षा आमची असते ते त्याप्रमाणे मिळालं नाही, पण बऱ्यापैकी मिळालं. तो कामगार तिथं कसं तरी नाराजी न आवडला, पण तो जाणार नोकरी जास्त मिळतात, पैसे तर घेऊया आणि जाऊया, तर असं हे झालेलं आहे. तर त्यामुळं त्याच्यामध्ये 91च्या डीसी रूल मध्ये असं होतं की मालकाच्या इच्छेला काही जमीनच हाताला लागत नव्हती. आज त्याची 100% जमीन आहे, त्याच्यामध्ये त्याला फक्त 1/3 जमीन मिळणार होती, 30% भाग त्याला मिळणार होता, आणि 70% भाग हा इतरांच्या घशा म्हणजे महापालिका आणि म्हाडाच्या घशात चालू होता, ते त्याला नको होतं काय. म्हणून त्यांनी काय केलं की त्या ठिकाणी हा कायदा बदलला पाहिजे म्हणून सरकारवरती प्रेशराईज केलं. तुम्हाला मी एक सांगतो की 91चा जो डीसी रूल बनला त्यानंतर विशेष गिरण्या बंद पडल्या नाही. जर आपण बघितलं त्यावेळेचा अभ्यास जर करून बघितला तर असं दिसतं की त्याच्यामध्ये जास्त गिरण्या बंद पडल्या नाही, तुरळक गिरण्या बंद पडल्या. पण 2001ला जी अमेंडमेंट झाली त्याच्यामध्ये आम्ही आंदोलन करून गिरणी कामगारच्या घरासाठी जमीन मिळवली, पण त्यानंतर मोठ्या प्रमाणात गिरण्या बंद पडल्या. 2001ला हा डीसी रूल बदलला गेला, 6 पर्यंत सगळं संपलं. नाही, पण तो बदलला गेला म्हणजे त्याच्यामध्ये काय काय बदल झालेले होते? त्याच्यामध्ये असं झालं की 1/3 म्हणल्यावरती कामगारांना जे बेनिफिट मिळालं ते मोकळ्या जमिनीच्या 1/3. आता काय ठिकाणी मोकळी जमीन जास्त होती त्या ठिकाणी जास्त कामगारांना जमीन मिळाली. तुम्हाला उदाहरण सांगायचं म्हणजे स्वदेशी मिल
आणि इथली आमची मुंबई टेक्सटाईल मिल एनटीसीची आहे, तर त्या ठिकाणच्या 1100-1200 कामगारांना घरं मिळाली ना. आज आपण जर बघितलं मुंबई टेक्सटाईल मिलचे फक्त आता हार्डली 200-300 लोक फक्त बाकी आहेत तिथे घरं मिळायची. स्वदेशी मिलमध्ये पण तेच आहे, जास्तीत जास्त लोकांना घरं मिळाली, पण जास्त जागा मोकळी होती म्हणून ते मिळालं. जे वंतड गेलं तरी जास्त जागा मिळाली. पण काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे, समोरची मफतलाल मिल नंबर 3 आहे, नंतर तुमची विक्टोरिया मिल आहे, नंतर क्राऊन मिल आहे, नंतर हिंदुस्थान मिल आहे. त्याच्यामध्ये असं की वंथड जागा जरी मिळाली तरी हार्डली एका गिरणीमध्ये 45 ते 50 लोकांना घर मिळत नाही. ही परिस्थिती आहे, म्हणजे आतमध्ये जागाच कमी आहे. आणि आता रूल असा सांगतो की इथे जर ही जमीन ह्या जमिनीवर ही इमारत बांधायची तर सभोवती तुम्हाला 20 फुटाची जागा सोडावी लागते फायर ब्रिगेडची गाडी फिरण्यासाठी. तर ह्याच्याप्रमाणे मध्ये जागाच राहत नाही. आता काय झालं की हिंदुस्थानच्या 4 गिरण्या, नंतर ही मफतलाल मिल, विक्टोरिया मिल, या 8 गिरण्या अशा निघाल्या की ज्यांच्यामध्ये घरच तयार होऊ शकत नाही या नियमाप्रमाणे. पण आम्ही काय केलं की त्या गिरण्याची जागा हा वेस्टर्न इंडिया गिरणी म्हणून जी काळात असलेला आहे त्या गिरणीमध्ये आम्ही त्यांचा मोठा भूखंड जो महापालिकेला जाणार होता तो आम्ही भूखंड त्या ठिकाणी बघितला आणि सरकारकडे शिफारस केली, पालिकेकडे शिफारस आम्ही केली किंवा ही जी जमीन आहे ही जमीन आमच्या या 8 गिरण्यातल्या कामगारांच्या घरासाठी तुम्ही द्या आणि हे जे लहान लहान भूखंड आहेत या गिरण्याचे ते तुम्ही घ्या, महापालिकेला घ्या. त्यामुळे ते तुम्ही काय करायचं करा, गार्डन करा नाही तर काय मैदान करा, काय करायचं करा. तर त्याप्रमाणे तसं झालं. पण ते पण करताना आम्हाला जवळजवळ त्याच्यासाठी 10 वर्ष जगणावं लागले. आताच कुठं तर ते अजेंड्यावरती आलंय की हा भूखंड बदलून द्यायचा आहे. तर हे सरकारची एवढी दिरंगाई आहे. आता तिथे आणखीन एक आपण आता जे प्रॉब्लेम कामगारांचे चालले की हे झालं एका बाजूला की जागेबद्दल नक्की कशा पद्धतीने कायदा होता तो, पण आता जे कामगारांना आपण पात्रता पडताळणी म्हणतोय अर्थात काही चुका लबाडीच्या पण आहेत, जसं काही दलालांनी त्याच्यामध्ये मलिदा खाल्लेला आहे, काही कामगार नेते आहेत त्याच्यामध्ये सामील, लोकप्रतिनिधी आहेत, या सगळ्यांनी मिळून कामगारांच्या नावाने जागा उकळल्या काही ठिकाणी आणि त्या जागा नावापुरतं त्या कामगारांना मिळून त्या परत विकल्या गेल्यात किंवा खोटे कामगारांचं नावं जे आहेत म्हणजे असंच एखाद दुसरं सर्टिफिकेट निर्माण केलं गेलं आणि त्याच्यातनं सुद्धा त्या जागा ज्या आहेत त्या बळकावल्या गेल्या. म्हणजे ते खरं कामगारही नव्हते, त्यांची नावं नोंदणी प्रॉपर आता जशी पडताळणी होती आहे तशी तेव्हा झाली नाही. पण आताची जी पडताळणी आहे ती थोडी क्लिष्ट आहे, कारण तिथे जे आता म्हाडाच्या तिथे ऑफिसमध्ये जे लोक मुलं बसवलेली आहेत, तरुण आहेत, ही कॉन्ट्रॅक्ट वरती ठेवलेली मुलं आहेत, त्यांना तितकंस काही माहित नाहीये असं मला थोडंफार कळतं आहे. आणि ते माहित नसल्यामुळे कामगारांना तिथे नीट माहिती मिळत नाहीये किंवा त्यांना प्रोसेस मध्ये त्यांची जी पात्रता पडताळणी आहे ती अडकते सारखी. काय माहितीये का, प्रोसेस मध्ये अडकते म्हणजे कसं होतंय की आता 14 पेपर त्यांनी मागितलेले तुमच्याकडे, 14 पुरावे तुम्ही सादर करा. 14 ते ऍक्च्युअल ते करायचं काहीच गरज नाही, फक्त एक 4-5 पुरावे असतील. एक तुमचा लाल पास असेल, आयडेंटिटी कार्ड असेल, तुमचं सर्टिफिकेट काम केलं सर्टिफिकेट असेल किंवा कॅज्युअल कार्ड, भरपाईचं कार्ड, पीएफ ची पावती वगैरे असं असेल तर एक 4-5 पुरावे जास्त होतात. तर 13 पुरावे ते मी त्या मीटिंग मध्ये पण त्याला बोललो होतो किंवा 13 पुरावे तुम्ही मागताय कामगारांना, काय कामाचे आहेत हे? बाकीचे जे तुमचे 7-8 पुरावे ते बिनकामाचे. उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं म्हणलं, आता जन्मतारीख दाखला तुम्ही मागताय, त्यावेळेला कामगार असा होता की आज जरी आपण धरलं की माझ्या वयाचा कामगार असेल 65-70 दरम्यान मधला किंवा 60 वर्ष, तर तो कामगार ज्यावेळेला जन्माला आला त्यावेळेला अशी पद्धत नव्हती की जन्मतारीख नोंद करून ठेवायची किंवा तुमच्या जन्मतारखेच्या दाखल्यावर पण कुठे त्या दाखला त्यावेळेला मिळत नव्हता जन्मतारखेचा. एक अंदाजे तारीख अंदाजे तारीख म्हणजे कसं होतं 1-1 असं, 1-6 असं यायचं. ते नंतर तो अडाणी कामगार होता, त्याला काही नीट कळत नव्हतं. मग जेव्हा तो पॅन कार्ड काढायला गेला किंवा आधार कार्ड काढायला गेला किंवा पॅन कार्डवरती 1 तारीख सांगितली, ह्याच्यावरती 1 तारीख सांगितली, त्यामुळे त्या तारखा त्या सगळ्या अशाच आहेत अंदाज. म्हणजे पण अशा वेळेला आता काय करायचं? अशा वेळेला काहीच करायचं नाही, खरं माहिती ते काढलं पाहिजे. बरं, माझं म्हणणं असे जन्मतारखेचा क्रायटेरिया त्यांनी तिकडनं तो हटवला पाहिजे. पॅन कार्ड आधार कार्ड घेता ही चांगली गोष्ट आहे, त्या माणसाचं आयडेंटिफाय होतं, हे सगळं ठीक आहे. पण तुम्ही त्याच्या जन्मतारखेवर त्याचं जे अडवताय ते बरोबर आहे. मी पण त्यांना मीटिंग मध्ये तेच बोललो, हे असं होणार आहे. समजा कामगाराकडे एक जरी पुरावा असेल
तरी सुद्धा त्यांनी तो ग्राह्य धरला पाहिजे असं वाटत नाहीये का? तुमचं म्हणणं बरोबर आहे. 1 जानेवारी 82 नंतर तो माणूस कामावर आहे, त्या कामगाराला घर द्यायचं असं आपण बनवून घेतलं. ते सुद्धा काय झालं होतं की त्यावेळेला ह्या अटी शर्ती बनवण्यासाठी म्हणून कविता गुप्ता म्हणून त्यावेळेला कामगार सचिव होत्या, ज्याने आमची मिटिंग घेतली सगळ्या संघटनांची, आणि त्याने असं म्हटलं होतं की हा 2001चा कायदा आहे. 2001चा कायदा असल्यामुळं आम्ही 2001च्या पुढे जे कामगार असतील त्याला पण आम्ही घर देऊ. काय म्हटलं बाकी कुठल्या संघटना काय बोलल्या नाही, पण मी माझ्या संपाच्या प्रोसेस म्हणून आलो. मी मार खायचं काम केलं, मार द्यायचं काम केलं, आणि नंतर जेलमध्ये जायचं काम केलं, सगळं मी केलेलं आहे. म्हणजे इतर कुठल्याही त्याऐवजी असलेल्या गिरणी कामगार कार्यकर्ता असं काय असं सगळ्यापेक्षा जास्तच माझा त्याग होता. तर असं असताना मी सगळं भोगलेलं होतं, आणि भोगलेलं असल्यामुळे मी असं म्हटलं की अरे अवस्था मी बघत होतो, कारण गिरणी कामगारांमध्ये आम्ही अव्याहतपणे काम करतो. आणि त्यामुळे आम्ही असं म्हटलं की मॅडम असं तुम्ही हे करा किंवा 1 जानेवारी 1982 नंतरचा जो कामगार आहे त्याला द्या काम म्हणून. तर मी त्याला सांगितलं 1982 नंतर अशी झाली की 1982च्या संपामध्ये 2.5 लाख कामगारापैकी जवळजवळ 1 लाख कामगार हा विक्टिमाइज झाला. त्याला काय काय नोकरीवरनं काढला किंवा कामवाढ झाली म्हणून तो त्या ठिकाणी हे झाला. तर अशा तऱ्हेने तो गेला, त्याला काहीच कॉम्पन्सेशन मिळालेलं नाही, कुठलंही कॉम्पन्सेशन त्याला मिळालं नाही. मग त्याला आमचं म्हणणं असं आहे की जर 1982चा जर आपण नियम लावला 1 जानेवारी 82चा, तर तो कामगाराला एक घर जर मिळालं, त्याला वाटेल की बाबा मी एवढा त्याग केलं तर मला एक घर तरी मिळालं. तर त्यासाठी लावा. तर त्यासाठी बाकीच्या कुठल्या संघटना काय मला पाठिंबा देत नव्हत्या. आणि शेवटी मग सचिन वाळ त्यावेळेला गृह राज्यमंत्री होते, त्यांनी त्यांच्याकडे मिटिंग घेतली फायनल करण्यासाठी अटी शर्ती. त्याच्यामध्ये आमचे त्यावेळेचे अध्यक्ष होते दादा सामंत आणि मी, आम्ही दोघंही त्या मिटिंगला होतो. आणि त्या मिटिंगमध्ये आम्ही माझ्याकडे मिनिट्स पण द्यायचे आहेत. त्या मिटिंगमध्ये आम्ही आज जोरदारपणे मुद्दा मांडला, आणि बाकीच्या संघटना मग नाईलाजानं तिथं मान बोलवावी लागली आमच्याकडे. आणि मग त्यावेळेला तो 1 जानेवारी 1982चा नियम बनला. आता 1 जानेवारी 1982 नंतरच्या कामाला घर मिळतं. आता परिस्थिती यायची की बऱ्याचशा गव्हर्नमेंट कागदपत्र नाही आहेत, मी मान्य करतो. कारण 1982 नंतर तो माणूस गिरणीच्या बाहेर आला, तो येते वेळी काय तिथं सर्टिफिकेट त्याने घेतलं नाही, काय नाही घेतलेलं, असं तो कामगार बाहेर आला. तर कसं ते गिरणी चालू होते तोपर्यंत असं होतं की त्याचं रेकॉर्ड त्या गिरणीमध्ये होतं, आणि ते रेकॉर्ड आज त्याच्याकडे मिलनीमध्ये नाहीये. अशा परिस्थितीमध्ये असं होतं की त्या कामगाराला घर मिळण्यामध्ये अडचण होते. त्यावेळेला कायदाही नव्हता की गिरणी कामगारांना घर मिळणार आहे, आम्हालाही स्वप्नात वाटत नव्हतं. नंतर आंदोलन करून आम्ही मिळवलं, तो भाग अलग आहे. पण हे सगळे मिळवल्यानंतर त्यावेळेच्या कामगाराकडे हे नव्हतंच, आणि बऱ्याचशा कामगारांचे रेकॉर्ड त्या ठिकाणी गेलेलं आहे. आता नियम काय सांगतो की कामगारानं नोकरी सोडल्यानंतर किंवा त्या कामावरनं काढल्यानंतर 5 वर्ष रेकॉर्ड सांभाळून ठेवायचं. इन केस तो जर कोर्टामध्ये गेला तर ते रेकॉर्ड त्या ठिकाणी दाखवायला पाहिजे, म्हणून 5 वर्ष रेकॉर्ड सांभाळून ठेवायचं. पण 5 वर्षानंतर त्याला कायद्या कोर्टात जायचा किंवा दाद मागण्याचा हक्क संपुष्टात येतो, म्हणून ते रेकॉर्ड तुम्ही नंतर डिस्पोज करायचं, जाळून टाकायचं, असा तो नियम होता. त्याप्रमाणे त्यांनी डिस्पोज केलं. पण आजही बऱ्याचशा एस्टॅब्लिशमेंट म्हणजे मॅनेजमेंट अशी आहे की ते आपल्याला गिरणी कामगारांना ते रेकॉर्ड देतात. आपण जर त्याचं कागदपत्र काहीतरी पुरुष करू शकलो तर आपल्याला ते देतात. आता उदाहरण तुम्हाला सांगायचं म्हणजे आम्ही पूर्वी असं करायचो की 2005च्या अगोदर आम्ही साधारणपणे आमच्याकडे जे कामगार यायचे किंवा माझ्याकडे कागदपत्र नाही, हे नाही, ते नाही, माहितीच्या अधिकाराखाली आम्ही ते PF ला घेत होतो, आणि PF ला नंबर देऊन त्यांच्याकडे ते रेकॉर्ड मागवत होतो. पण PF मध्ये पण मला आता हा विषय तुम्ही बोललाय म्हणून की PF मध्ये सुद्धा मला असं कळलं की काही जणांशी बोलल्यानंतर की तिथे PF मध्ये सुद्धा 2005 किंवा आता हा खूप जुना आहे, सगळे पेर जे आहेत कामगारांचे हे खूप जुने आहेत, कारण 2003-04 लाच मिल ज्या आहेत त्या जवळजवळ बंद झाल्या बहुतांश. तर त्याच्या आधीचे हे PF जे आहेत ते सुद्धा हे रेकॉर्ड जुने आहेत, ते ठेवले जात नाही. त्यांचा रोल असा आहे की ते साधारण तुम्ही डिस्ट्रॉयच करतात ते. मग अशा वेळेला त्या कामगारांना बऱ्याच जणांना PFचा जो त्यांच्याकडे समजा नंबर असेल तरी सुद्धा त्यांना तो रेकॉर्ड आणि ते मेन्शन केलेलं जे पत्र आहे त्यांचं ते मिळत नाही. मग अशा कामगारांनी काय करायचं? नाही, त्यातलं कसं आहे माहितीये का, मी बरंच याच्याबद्दलची त्यांच्याकडे इन्क्वायरी केली. PFच्या कमिशनर पर्यंत मी गेलो होतो,
आणि मी इन्क्वायरी केली, त्याने मला सांगितलं की बघा साहेब काय माहितीये का, आमच्याकडे रेकॉर्ड जे होतं आमच्याकडे 50 वर्षाचं रेकॉर्ड मिळत होतं. 50 वर्षाचं मॅन्युअल रेकॉर्ड त्यावेळेला होतं काय. आणि ते मॅन्युअल रेकॉर्ड दरवर्षीचं एका कारखान्याचं एखाद्या गिरणीचं तयार झालं, जे लाल कपड्यात बांधायचं, त्याच्यावर साल टाकायचं आणि ते गोडाऊनमध्ये नेऊन ठेवून द्यायचं. तर गोडाऊन कुठं होतं, बेसमेंटमध्ये गोडाऊन होतं. 26 जुलै 2005ला जो पाऊस झाला त्या बेसमेंटमध्ये पूर्णपणे भरून गेलं होतं. हे पूर्णपणे जवळजवळ 1 हप्ता त्या ह्याच्यामध्ये तरंगत होतं रेकॉर्ड सगळं. आणि ते ज्यावेळेला काढलं त्यावेळेला अक्षरशः वास मारतून कुजून गेलं होतं. पण ते रेकॉर्ड त्याला टाकूनच द्यावं लागलं. आता जी 1990 नंतर हे सगळं रेकॉर्ड कॉम्प्युटराइज झालं. तेव्हा कॉम्प्युटराइज झालेलं रेकॉर्ड आपल्याला मिळतं, पण त्याच्या अगोदरचं रेकॉर्ड आपल्याला मिळत नाही. हे त्याने आम्हाला प्रांजलपणे कबूल केलं. ते आम्ही असताना देत होतो, आज आम्ही देऊ शकत नाही, आमची दिक्कत ही आहे. पण मग आता समजा ते नाही मिळालं, पण त्यांच्याकडे नंबर आहे काही जणांकडे, तर मग त्यांचं काय करणार? मग ते ग्राह्य धरायला पाहिजे ना. त्याच्याबद्दल तर आमचं असं ठरलेलं आहे की म्हणजे लोखंडे मॅडम ज्या अप्पर कामगार आयुक्त आहेत त्यांच्याबरोबर आमची 10 वर्षापूर्वी मिटिंग झाली होती. आणि आम्ही म्हटलं तर बाबा हे असं जे आहे 240 दिवसाची तुम्ही अट लावलेली आहे, हे ट्रू कसं करायचं, हे ट्रू करण्यासाठी पण काही नियम आपल्याला असला पाहिजे. बऱ्याचशा लोकांकडे भरपगाराचे जे कार्ड नाही आहेत, काय नाही आहे, हे नाही. त्याच्यामध्ये मी माझ्या वतीनं सांगितलं होतं की कॅज्युअल कार्ड जर माणसाकडे असेल कामगाराकडे, तर कॅज्युअल कार्ड हे 240 दिवस भरल्यानंतर त्याला मिळतं. किरकोळ जाता तर ते साधारणपणे वर्षाला 7 दिवस असते. तर ते कार्ड त्याला कधी मिळतं 240 दिवस जर त्याने कामाचे भरलेले असतील तर त्याला ते मिळतं. किंवा त्याच्याकडे जर हे असेल भरपगाराचे कार्ड त्याच्यामध्ये नोंद केलेलं असेल, प्रत्येक महिन्यामध्ये किती दिवस काम केलं त्याची टोटल वर्षाची लिहिलेली असते ते. आणि ते जर नसेल तर त्यावेळेचा नियम असा होता की 240 दिवस भरल्यानंतर त्या कामगारचा प्रायव्हेट फंड कापायचा, हा नियम ठरलेला होता. मग त्याच्याकडे प्रायव्हेट फंडाचा नंबर किंवा पावती जर असेल तर तो 240 दिवस भरल्याचा ग्राह्य धरायचं. आणि हे लोखंडे मॅडमनी सामान्य केलेलं होतं. पण ते पावती नाहीये लोकांकडे, पण नंबर आहे, तर तो ग्राह्य धरला पाहिजे. तो नंबर व्हेरिफिकेशन कसा होणार? एक्झॅक्टली. पण मग त्याला आता कुठेतरी कामगार जे आहे आयुक्त, तुम्ही म्हणता की लोखंडे मॅडम, त्यांनी त्याच्यावरती पण काहीतरी तोडगा म्हणजे काय काढायचं? नंबर आता व्हेरिफिकेशन तुम्ही म्हणता तसं तो होताना कठीण आहे, कारण काही वेळेला त्या पीएफ ऑफिस मध्ये त्यांचा रेकॉर्ड पण नाही. मग आता ती चूक कामगारांची पण नाही, कुणाचीच नाही. पण मग अशा वेळेला त्याला कुठेतरी काहीतरी ग्राह्यता माहितीये का. तुम्हाला सांगतो मी आता की मध्यंतरी असं झालं की आता मगाशी तुम्ही विषय काढला तो की काय काय बोगस लोकांनी घरं घेतली. मध्यंतरी असं झालं की माझ्याकडं 5 कामगारांची तक्रार आली, म्हणजे बाहेरून असे मला इन्फॉर्मेशन मिळाली, पुरावा मला मिळाला, त्या सर्टिफिकेटच्या कॉपीज वगैरे मला मिळाल्या. काय झालं होतं की त्याच्या सर्टिफिकेट वरती जो पीएफचा नंबर टाकला होता, वास्तविकता बॉम्बे डाईंग मिल मध्ये हा प्रकार घडला 5 कामगारांच्या बद्दल. तर गंमत अशी झाली की ते जे कोड नंबर होते ते कोहिनूर मिलची होती जेव्हा टाकलेली. अच्छा. हा इकडचा 89-90च्या ऐवजी त्या ठिकाणी 133 काहीतरी असा कोहिनूर मिलचा नंबर होता, तो टाकला गेला. मला ते लक्षामध्ये आलं, मी बघितलं तर अरे 133 हा इंधन नाहीच होत. बॉम्बे डाईंगचा मला माहिती होतं की तो 89-90 नंबर आहे. मग मी ते त्या ठिकाणी म्हाडाला कामगार विभागाला पत्र लिहिलं, ते पुरावे त्याला जोडले आणि तुम्हाला सांगतो अलॉटमेंट झालेलं घर 5 जणांचं काढून घेतलं. अलॉटमेंट झालेलं 5 कामगारांचं घर. पण मग ही दलाल आणि मिली बघत आहे, ती मिली बघत आहे. ही कसं आता वास्तविक पत्ता एवढा मोठा पुरावा तुमच्या हातामध्ये आल्यानंतर तुम्ही त्या कामगाराला बोलायला पाहिजे. व्हिजिलन्स ब्रँच तुमची आहे, त्या व्हिजिलन्स ब्रँच कडनं चौकशी करायला पाहिजे त्या कामगाराची, हे तो आणलंच कुठनं. बरोबर. हे तुम्ही आणलं कुठनं, ते आणल्यानंतर त्याच्याकडनं ते घेऊन ते मार्क काढायला पाहिजे. पण इथे मला असं वाटतं की म्हणजे मी जे आता काही चित्र बघते आहे किंवा मी त्या आपल्या जिथे हे कामकाज चालतं तिथे पण मी एक भेट देऊन आले, तर मला जे चित्र दिसतंय ते असं दिसतंय सर की तिथे म्हाडाचं कोणतरी म्हणजे जे एक अजून काही माणसं तिथे बसवली पाहिजे. कारण ती जी मुलं आहेत त्यांना एक टेक्निकल तुम्हाला जे दाखवलेलं आहे कम्प्युटरमध्ये तेवढंच आहे, पण ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या तिथल्या तिथे समजा जर काही त्याला एक तोडगा मिळाला
तर असं काही करता येऊ शकतं का? म्हणजे मी आपलं त्या सगळ्या कामगारांच्या तर्फे तुमचं बोलते आहे म्हणणं बरोबर आहे, की पण जसं तुमच्याकडे एक अभ्यास आहे की ज्यांना माहिती आहे या सगळ्या गोष्टींची, अशी काही माणसं की ज्यांचा एक दुवा जो आहे, कारण प्रत्येकाला जयप्रकाश भिलारे यांना भेटता येत नाही, प्रत्येकाला तिथे मोहिते सर आहेत त्यांना भेटता येत नाही, मग अशा वेळेला तो कामगार काय करणार जेव्हा तो तिकडे मुख्य त्या ठिकाणी जातो? म्हणजे समजा काही कामगारांनी तुमच्याकडनं प्रोसेस केलंय, काहींनी तुमच्याकडनं केलंय, काहींनी तिकडे राष्ट्रीय मिल मजदूर संघातनं केलंय, तर ती प्रोसेस झालीय, पण मध्ये आता हे सगळं अडकून पडलंय कारण ह्याचं व्हेरिफिकेशन होणं किंवा काही ज्या गोष्टी आहेत की तिथे आपल्याला ग्राह्य धरता येत आहेत, पण हे ग्राह्य धरता येतात हे त्या कॉम्प्युटरला कळत नाहीये कारण तिथे त्यांचा एक प्रोग्राम जो आहे तो फीड केलेला आहे. मग ते अशा वेळेला जी ही गफलत होते आहे आणि कामगारांची जी पात्रता यादी आहे ही पेंडिंग राहते, तर तिथे काही तोडगा निघू शकतो का किंवा त्या दृष्टीने तुम्ही काही विचार करताय का? त्याच्यामध्ये असं आहे ना, काय माहितीये का, तिथं जे तुम्ही म्हणताय ना, त्यावर मी तुम्हाला मागे आपण गप्पा मारताना बोलून म्हणलं होतं की त्या ठिकाणी आता हे ज्यावेळेला व्हेरिफिकेशनचं काम चालू झालं तेव्हा त्यांनी काय केलंय की कॉन्टॅक्ट मध्ये काही तरुणांना त्या ठिकाणी कामावर घेतलं, जे त्यात जाणकार होते कॉम्प्युटरमध्ये, त्या लोकांना घेतलं. त्या लोकांना घेतल्यानंतर काय आलं, त्यांना एक गाईडलाईन त्यांनी दिली की 240 दिवस भरल्याचा पुरावा असेल त्याला ग्राह्य धरायचा किंवा आणखीन काय कुठले कुठले पेपर बघायचे त्याला सांगितलं गेलं. पण त्याच्यामध्ये हे जे मी म्हणतोय ना, हे त्याच्यामध्ये त्यांना म्हणजे हा निकष तुम्ही लावा आणि याप्रमाणे तुम्ही करा असं त्या ठिकाणी सांगितलं गेलं नाही. किंवा 240 दिवस भरले असतील तर ते कसं ग्राह्य धरायचं, तर प्रायव्हेट फंडाची पावती हे ग्राह्य धरायचं. आणि त्याप्रमाणे मध्यंतरी आमच्याकडे काही तक्रारी आल्या, मग आम्ही आणि आमचे सहकारी त्या ठिकाणी गेलो याच्यामध्ये आणि उपायुक्त त्या निलाममध्ये भोसले म्हणून होते त्यांना भेटलो. लोखंडे मॅडमशी आमचं फोनवरनं बोलणं झालं आणि त्यांना मी सांगितलं, लोखंडे मॅडम तुम्ही आपण कायदा बनवला, म्हणजे तोंडी कायदा बनवलेला आहे आणि आपण हे मांडण्याचं ठरवलं की बा प्रायव्हेट फंडाची पावती असेल तर तो 240 दिवस भरले म्हणून त्याला ग्राह्य धरायचं, त्याला पात्र करायचा. मग असं आज असं का होतंय की 240 दिवस भरायचा पुरावा घेऊन येऊन सांगितलं तर ते बरोबर. लेखी पत्र दिलंय का आपण? लेखी पत्र नाही दिलं, पण म्हणजे मॅच्युअल अंडरस्टँडिंग आहे. पण मला असं वाटतं की लेखी पत्र दिलं तर म्हणजे प्रत्येक कामगाराला आता जी अडचण येते, म्हणजे तिथे त्यांच्याकडे म्हाडाकडे समजा एक पत्र गेलं सरकारतर्फे किंवा कामगार आयुक्तांकडनं जर गेलं तर पुन्हा पुन्हा त्यांना जे क्वेश्चन तिकडे पडत आहेत आणि मग आपण हे घ्यायचं की नाही घ्यायचं, कसं होतं की ते जरा कमी होईल असं नाही का? कसं होतं की आपल्याकडे ही तक्रार आल्यानंतर की बऱ्याचशा कामगारांच्या तक्रारी आमच्याकडे आल्या, त्यानंतर आम्ही त्यांना भेटल्यानंतर फोनवरनं पण त्या जी बोलणं झालं माझं आणि मग म्हटलं तो आपलं अंडरस्टँडिंग असं झालेलं आहे ना की पीएफ ची पावती किंवा नंबर असतील तर तो 240 दिवस भरल्याचा आपण ग्राह्य धरायचं. मग आता असं का होतंय, बऱ्याचशा लोकांना असं पाठवलं जाते की 240 दिवस भरल्याचा पुरावा घेऊन द्या, हो कंपल्सरी द्या, त्याच्याशिवाय त्यानंतर तो प्रकार त्यांनी थांबवला. अच्छा. त्यानंतर आम्ही त्यांच्याशी बोललो आणि हे सगळं झाल्यानंतर त्यांनी तर त्या लोकांना गाईडलाईन दिली. काम करणारे जे तिथं कॉन्ट्रॅक्टचे कामगार होते त्या लोकांनी त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही हे असं करा, 240 दिवस भरल्याचं कुठं ग्राह्य धरा, तर प्रायव्हेट फंडाची पावती, ते नसेल तर मग इतर कागद. बरोबर. आता समजा क्लिअरिकल स्टाफ पण होता, म्हणजे सगळेच काही वर्कर होते असं नाहीये, पण काही क्लिअरिकल स्टाफ होता, त्यांना तिकीट आणि ते नंबर तसा तो तुमचा जो पास असतो तो नव्हता मला असं वाटतं. मग आता त्यांच्याकडे समजा तो पास नसेल किंवा काही जणांकडे पीएफ च पावती नसेल आणि त्यांच्याकडे पे स्लिप असेल, तर अशा वेळेला मग ते आपण ऍक्सेप्ट करणार का? नाही, कसं आहे माहितीये का, तुम्ही माझं ते क्लिनिकल स्टाफ जो आहे किंवा टेक्निकल स्टाफ सुद्धा जो आहे, तर टेक्निकल स्टाफ मध्ये असा प्रकार आहे की टेक्निकल स्टाफला या घरामध्ये ग्राह्य धरायचं नाही. आता कसं होतंय की क्लिनिकल स्टाफच्या लोकांना नसतं काय असं म्हणण्यातला काय अर्थ नाही. क्लिनिकल स्टाफच्या लोकांकडे पण त्या लोकांकडे जरी हजेरी कार्ड नसेल तरी पण असं होतं की त्यांच्याकडे प्रायव्हेट फंडाचा खाप नाही, तर ते बिलच्या मस्टरवरच होते. ते नोकरी सोडून त्यावेळेला अनेक लोकांची मी बघितलेली सर्टिफिकेट सुद्धा आहे की या मिलमध्ये याने अमुक पदावरती काम केलेलं आहे, काय क्लिनिकल स्टाफला होता असं ते येत होते. त्यामुळे त्यांच्याकडे पण सर्टिफिकेट आहे, सगळं आहे. पण काही जणांकडे नाही आहेत सर्टिफिकेट आणि बाकीच्या गोष्टी पण नाहीयेत. दुसरी गोष्ट की जसं आपण म्हणतो की मध्यंतरी वादळ वारं आलं, म्हणजे मिल जेव्हा बंद पडलं तेव्हा अनेक लोक जे आहेत
ते मुंबईमधनं गावाकडे गेलेले आहेत, परतलेले आहेत आणि तिकडे अनेकांचे जे म्हणजे गिरणी कामगारांचंच नाही, त्यांचं होतं नव्हतं ते सगळं जगत त्यांचं पूर्ण वाहून गेलेलं आहे. तर अशा वेळेला मग त्यांना काय दिलासा आहे? दिलासा कसं आहे माहितीये का, की कुठलंही इस्टॅब्लिशमेंट जे आहे ते असंच म्हणतं की तू माझ्याकडे काम केलं तर आम्हाला पुरावा दे. तुम्ही जरी साध्या कारखान्यात जरी काम केलेलं असलं किंवा साध्या छोट्या फॅक्टरीमध्ये जरी काम केलेलं असलं तरी पण तो काय म्हणतो की बाबा तू माझ्याकडे काम केलं तर मला पुरावा दे. मला माहित नाही, मी 10 वर्षानंतर या ठिकाणी आलेलो आहे, पण मी तुला मदत करायला बसलेलो आहे, पण मला पुरावा दे. तो पुरावा जर तुमच्याकडे नसेल तर मी काय करणार? आता ज्यांच्याकडे काहीच पुरावे नाहीये, पण समजा आता तुम्ही आहात, आता तुमचं कोणीतरी मित्र वगैरे असेल की तुम्हाला माहित आहे की हा माझ्याबरोबर कामाला होता, त्याला काय अर्थ? पण त्यालाही काही अर्थ, त्याला काय अर्थ नाही. कारण काय माहितीये का, बघा म्हणजे त्यांचं दुर्दैव म्हणायचं का? दुर्दैवच म्हणावं लागेल. काय माहितीये, आपल्याला दया आहे. मला माहितीये की याने गिरणीमध्ये काम केलेलं आहे, चेहऱ्यावरून तरी मला समजते की याने गिरणीमध्ये काम केलेलं आहे, पण काय करू मी? मला इच्छा आहे की त्याला घर मिळालं पाहिजे. काय माझ्या खिशातलं मी काढून किंवा माझ्या इच्छातलं त्याला काय देत नाही, मिळतंय ते त्याच्या हक्काप्रमाणे त्याला मिळतंय ते मिळालं पाहिजे. त्या मताचा मी पण आहे आणि त्यासाठी एवढा त्याग आम्ही केलेला आहे. आज जो म्हणजे 1982 पासून जे आजपर्यंत आम्ही लढतोय ते त्या कामासाठीच लढतोय ना, त्याला काहीतरी न्याय मिळावा म्हणून लढतोय ना. भले घेण्यात आलो असताना त्याला आर्थिक लाभ मिळावा म्हणून लढलो, बोनस जास्त मिळावा म्हणून लढलो, पगार मिळावा म्हणून लढलो, नंतर गिरण्या बंद होताना त्याला कॉम्पन्सेशन जास्त मिळावं म्हणून आम्ही गिरणी बंद होत्या कामा नये म्हणून आम्ही लढलो, कारण कॉम्पन्सेशन जास्त त्याला मिळालं. तसं आजही आम्हाला वाटलं की तो कामगार त्या ठिकाणी कामाला होता, त्याला गिरणी कामगार होता, पण करायचं काय? असं आहे ना की उद्या त्याच फायदा सगळेच काय आपण गिरणी कामगारांना ओळखतो असे लाभ नाही. एखादा जर माणूस जर माझ्याकडे आला आणि तो म्हणला की बाबा त्याच्यावर 2 माणसं कोणतरी गिरणीमधला घेऊन आलाय आणि म्हणला की बाबा हा माणूस या माणसाने माझ्याबरोबर गिरणीमध्ये काम केलेलं आहे, कसा विश्वास ठेवायचा? ते पण आहे. कसा विश्वास ठेवायचा माझा? याला काय अर्थ आहे ना, साक्षी पुराव्याला इथे काही अर्थ नाही. जे बोलतो तुमचा कागद, तो कागदच तुमचा बोलतो. आणि मी असं बऱ्याच लोकांना ना माझ्या युनियन मधनं आम्ही जवळजवळ तुम्हाला सांगतो मी मधल्या काळामध्ये म्हणजे आज हे तुमचं पडताळणी आता चालू आहे 4 महिन्यामध्ये, पण त्याच्या अगोदरच्या काळामध्ये जे लोक आमच्याकडे आले त्या लोकांना आपण प्रायव्हेट फंडातून माहिती घेऊन किंवा त्या मिलच्या ऑफिसमध्ये दबाव टाकून आपण त्याला सर्टिफिकेट मिळवून दिली ना. काही जणांना ते सर्टिफिकेट सुद्धा मिळत नाहीत, कारण मिल कामगार आहेत ते निघून गेलेले आहेत, काही ठिकाणी पूर्ण पाडकाम झालेलं आहे, त्यामुळे तिथला काही रेकॉर्ड आणि तो सगळा जो आहे तो नष्ट झालेला आहे. तेच आहे त्यांना ते म्हणजे आधीच्या ह्याच्यामध्ये जेव्हा मुलाखत घेतली तर तिकडे अनेकांची तक्रार अशी आली की आम्हाला सर्टिफिकेटच उपलब्ध करून दिलं. ते काय म्हणतात, आजही तुमच्या मिलच्या मॅनेजमेंटचे जे ऑफिस आहेत त्या ठिकाणी आता मी तुम्हाला सांगतो हे 4 महिन्यात ही जी पडताळणी चालू झाली आणि त्या पिरियडमध्ये माझ्याकडं अगदी आज सकाळी सुद्धा 2 कामगार माझ्याकडे आले, त्याला मी ताबडतोब त्या ठिकाणी अर्ज कागदपत्र जे होते जोडून त्यांना मिलमध्ये पाठवून दिले, तर सोमवारच्या नंतर त्यांना सर्टिफिकेट मिळून जाईल. आता गंमत अशी आहे की असे जे तुम्ही म्हणताय ना की मिळत नाही त्यामुळे मिळतंय, पण फक्त काय माहितीये का, मातुल्य मिल, नंतर तुमची रघुवंशी मिल, नंतर तुमची श्रीराम मिल, अशा काही गिरण्या आहेत ना की त्यांची मुंबईमध्ये ऑफिसच नाही. मग काय करतो आम्ही त्या लोकांचं असं करतो की इथली जी आपली मॉनिटरिंग कमिटी जी आहे ती गिरणी कामगारांच्या प्रश्नाबद्दलच नेमलेली आहे, तर आम्ही काय करतो त्यांच्याकडे एक अर्ज त्याला करायला होतो किंवा महिन्यांदा एकदा तारीख असते, त्याला नव्हतं की अर्ज ते सबमिट करून ठेव, त्यांच्याकडनं तुला बोलवत जाईल त्या ठिकाणी त्या तारखेला हजर राहा. आणि त्या ठिकाणी ते काय करतात, बाबा कुठल्या मिलचं आलं तर रघुवंशी मिलचं आलंय, रघुवंशी मिलच्या मॅनेजमेंटच्या प्रतिनिधीला त्या ठिकाणी बोलवलं जातं. त्या सांगितलं की बाबा या माणसाचं आमच्याकडे असं आलेलं आहे आणि हे सगळे पुराणीचे आमच्याकडे दिलेले त्याला तुम्ही सर्टिफिकेट द्या. मग त्याला सांगितलं होतं की बाबा ते माझ्याकडे हे 4 सर्टिफिकेट देतो, हे ते मॉनिटरिंग कमिटी मध्ये होतं ना. आणि हे कुठे बसतात? ते याला महापालिकेचं जे मुख्यालय आहे तिथं. अच्छा. आणि तिथे कोण आहे, म्हणजे संपर्क करायचा झाला तिथे काय महापालिकेचं हे आहे 4थ्या माळ्यावर त्यांचं हे म्हणजे डिस्पॅच आहे, त्या डिस्पॅचला तुमचा अर्ज करायचा आणि त्याची मॉनिटरिंग कमिटी ज्या वेळेला मिटिंग असते ना त्यावेळेला आपण हजर राहायचं. पण तो अर्ज कोणाच्या नावाने करायला पाहिजे? त्याच्याच नावाने, संनियंत्रण समिती.
संनियंत्रण समिती. अच्छा. आणि मग तिथे कोण आहे मुख्य? तर तो अंगेरी म्हणून ते रिटायर जज आहेत हायकोर्टाचे, त्यांना तिथं नेमलेलं आहे अध्यक्ष म्हणून, ते सगळं काम करतात. ओके. आणि मग तिथे समजा कामगारांना जायचं झालं तर किती ते किती वेळामध्ये तिथे जावं लागतं? ते महापालिकेचा जो कायदा आहे, जे नियम आहे त्याप्रमाणे 10 ते 5. अच्छा. आणि मग तिथे चौथ्या तुम्ही द्यायचं. त्यांना डायरेक्ट जाऊन तिथे कामगारांना भेटता येईल सर्टिफिकेट साठी? हो. तुम्हालाच कोणाला संपर्क कामगार नाही, आम्हाला संपर्क करायची गरज नाही. कसं आहे माहितीये का, तुम्ही समजा 10 ते 5 या वेळामध्ये त्यांचं जे हिअरिंग जे आहे त्याच्या अगोदर 4-8 दिवस तुमचा त्याच्याकडे अर्ज गेला, मग तेच लोक काय करतात किंवा या मॅनेजमेंटला तिथं बोलून घेतात, त्यांना नोटीस काढतात किंवा तुम्ही अमुक तारखेला हिअरिंग आहे, तुमच्याबद्दलचं काही हे आहे, त्यामुळे तुम्ही हजर राहा. त्यावेळेला ते हजर राहतात. मग ज्यावेळेला सर्टिफिकेटची इन्क्वायरी चालते ना, त्यावेळेला त्यांना बोलवलं जातं या कामगारांना, आणि मग त्यांच्याकडे समोरासमोर सांगतात त्या मॅनेजमेंटला आणि कामगारांना किंवा या कामगाराचा असे कागदपत्र सहित माझ्याकडे अर्ज झालेला आहे, त्यांना सर्टिफिकेट द्या. ते कधीपर्यंत द्या म्हणून सांगतात, कधीपर्यंत देणार हे पण त्यांना विचारतात. त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या कामगारांना तिथं सर्टिफिकेट मिळतं. या 4-5 गिरण्यांमधला मोठा प्रश्न असा आहे, समजा सर्टिफिकेट नाहीये आणि त्याच्याकडे बाकीचे 4-5 पुरावे आहेत तर ते ग्राह्य धरले जातात. म्हणजे त्याच्यासाठी त्यांना ते करण्याचीच गरज आहे का? नाही, सर्टिफिकेट पाहिजेच कंपल्सरी? नाही, सर्टिफिकेट खरं म्हणजे मागणं हे चुकीचंच आहे. इतर जर पुरावे तुमच्याकडे असतील 1982 नंतरचे जर पुरावे तुमच्याकडे असतील, तिकीट नंबर आहे, तिकीट नंबर कसं आहे माहिती का, तिकीट नंबरचा एक लफडा असं आहे की मिल मध्ये साधारणपणे 19 खाती होती, आणि समजा एक नंबर समजा तिकीट नंबर माझ्या खात्यामध्ये आहे, कपडा खात्यामध्ये, तर त्रासर मध्ये पण एक नंबर असतो, तो फोल्डिंग मध्ये पण असतो, तो वाइंडिंग मध्ये पण असतो, तो प्रोसेसिंग मध्ये पण असतो, असं 19 खात्यामध्ये एक नंबर असतो. तिकीट नंबरला कुणी त्याचे व्हॅल्यू नसतो. तिकीट नंबर हा फक्त आमचा आतमधला ऍड, त्या खात्यापुरतं आमची ओळख होती, फक्त आमच्या पाळीमध्ये आमची ओळख होती कामगारांची, या ते एक नंबर तिकीट म्हणला की हा. पण मग तो तिकडे तो मुद्दा तिथे का ठेवला, तो पॉइंट का ठेवला? सांगतो तुम्हाला ना, या कोण शहाणे लोक होते मला माहिती. म्हणजे तुमच्याशी तेव्हा चर्चा काही झाली नव्हती का? चर्चा नाही, हे कसं आहे माहितीये का, 13 मुद्दे जेव्हा घ्यायचं ठरलं, हे कधी घेतले कुणी घेतले मला माहित नाही, पण ज्यावेळेला अटी शर्ती ज्यावेळेला ठरत होत्या त्यावेळेला आमच्यातले काही शहाणे जे गिरणी कामगारांमधून आलेले नाही, जे व्हाईट कॉलर होते, फक्त बाहेर पुढारपणच करणं येतं त्यांना माहिती होतं, आणि स्वतःला काहीतरी कायदेतज्ञ समजत होते, अशी काही माणसं होती ना त्यातमध्ये. मग त्यांनी ते सुचवलं की 240 दिवस भरल्याची अट पाहिजे, मग त्या ठिकाणी ते तिकीट नंबर पण घेतला पाहिजे. अरे मी त्याला सांगतोय त्यांना, तिकीट नंबर 19 खात्यामध्ये एकच नंबर असतो तिकीट नंबर. हे मला पण आता पहिल्यांदाच कळलं. 19 तिकीट नंबर हा जनरली नसतो, ईडीपी नंबर त्या ठिकाणी आहेत ना. उदाहरणार्थ तुम्हाला बॉम्बे डाईंग मिल, नंतर मोराजी मिल, पिरामल मिल, त्याच्यामध्ये ईडीपी नंबर होते. ईडीपी नंबर म्हणजे काय, लाईफ टाइम तो झाला त्या कामगाराचा. तो दुसरा ईडीपी नंबर नव्हता त्या ठिकाणी, तो ईडीपी नंबर त्याच कामगाराचा, आणि तो जरी कामगार सोडून गेला तर ते ईडीपी नंबर कायम राहतात, या पुढचे नंबर त्याला मिळत होते. ईडीपी नंबर हे वेगळं होतं. तर तिकीट नंबर हा जो प्रकार होता एकदमच सगळं हे होतं. तिकीट नंबर हा ग्राह्य धरताच येत नाही, किंवा जर तुमचं कॅज्युअल कार्ड असेल तर ते तुम्ही ग्राह्य धरू शकता ना. समजा 1982 नंतर तो आहे, त्याच्याकडे 83, 84, 85, 90, 91 जे काही त्यांच्याकडे आहे ते तुम्ही ग्राह्य धरू शकता ना. पण त्याच्यामध्ये असं की त्याला 240 दिवस भरल्याशिवाय कॅज्युअल कार्ड मिळत नव्हतं, किंवा भरपगाराचं जे कार्ड होतं ते पण असंच होतं. त्याच्यावर नोंद होती प्रत्येक महिन्याला त्याने किती दिवस भरले. एका महिन्यात 25 दिवस भरले, एका मध्ये 20 भरले, एका मध्ये 28 भरले, असं जी नोंद येत होती त्याच्यावर. आणि त्याचं खाली टोटल यायची वर्षाला किती दिवस भरले ती, तर त्याच्यामुळे ते मिळतो तुम्हाला. आणि त्यावेळेला कसं होतं माहितीये का, आज पण माझ्याकडे जे कामगार काय म्हणतात, म्हणजे आम्ही पण त्यातलेच, आम्ही पण काय त्यांच्याविषयी वेगळे नाही. कामगाराला एक सवय होती की कामगाराला आपल्याला मिळणारे जे काय कागदपत्र आहेत ते गिरणीमध्ये ठेवायचे. तरी त्याचं कपाट असायचं. कपाट म्हणजे काय, आम्हाला कंपनीने दिलेली कपाट नव्हती, पण आम्ही सुताराकडनं बनवून घ्यायचो, कारण आमचे कपडे त्यात ठेवायचे असतात. किंवा थडशीतला आम्ही जेव्हा झोपायचो आतमध्ये त्यावेळेला आम्हाला आतमध्ये बिछाण लागायचा, तो छोटासा बिछाण आतमध्ये ठेवायचो. तर असं होतच ना त्यावेळेला. तर त्या कपाटामध्ये जे ठेवलं आतमध्ये, ही नंतर कंपनीनं कपाटं सगळी तोडून टाकली, तेव्हा ते कागदपत्र सगळे गेले त्यात. असे जण गायब झाले त्याचे कागदपत्र.
आजही माझ्याकडे येणारे बरेचसे कामगार हे सांगतात की माझ्याकडे होतं पण ते माझ्या कपाटच राहिलं. मग आता काय करायचं, मला पुरावा दे काहीतरी, मी तुला देतो मिळून सर्टिफिकेट. म्हणजे एक जरी पुरावा असेल, म्हणजे आज सुद्धा हे लक्षात घेण्यासारखं आहे की एक जरी पुरावा त्या कामगाराकडे असेल, पीएफ नंबर असेल किंवा पे स्लिप असेल किंवा पास असेल, तर त्याला तुम्ही सर्टिफिकेट मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतोच ना आपण. किंवा ज्यांच्याकडे जसं तुम्ही मगाशी म्हटलं की मातुल्य आहे, श्रीराम मिल आहे, ज्यांचे रेकॉर्डच नाहीये, त्यांना सुद्धा ऑफिसच नाही मुंबईमध्ये, त्यांना सुद्धा जर काही सर्टिफिकेट हवं असेल तर मॉनिटरिंग कमिटीमध्ये तिकडे जाऊन. आणि मी पाठवलंय बऱ्याच लोकांना. बरं, त्यांचं त्या ठिकाणी गेले, हिअरिंग मध्ये आलं, काही लोकांना सर्टिफिकेट मिळाली. तुम्ही सुद्धा इथे अनेक कामगारांना मदत करता आहात, तर इथे तुम्ही आता मोफत करता आहात की काही? नाही, आम्हाला असं आहे की आम्हाला शिकवण जायची आहे. दत्ता कामत नावाच्या माणसाने आम्हाला जी शिकवण दिलेली आहे ती अशी दिलेली आहे की कामगाराकडनं कुठलंही लाभाचा हे करायचं नाही, आशा करायची नाही. जे असेल ते त्याला मदत करायची विनामूल्य. फक्त एकच होते की आज जे फॉर्म मध्ये येतात जे आम्ही भरतोय, आतापर्यंत जवळजवळ 2,500 लोकांनी आम्ही फॉर्म भरले. आणि आमच्याकडे कसं आहे की तो आमचा एक मित्र आहे, त्याला म्हाडामध्ये शिकवून आणला. पण कसं आहे माहितीये का, तो शेवटी आपल्या गिरणी कामावर कार्यकर्त्यांच्या बाहेरचा आहे. त्याला आम्ही विनंती केली, बाबा तू हे काम आमचं करशील का? तर म्हटलं करेन ना. मग चार्ज किती करायचा, बाहेर करतायत ते किती घेतायत तुमच्यासाठी? त्यावेळेला आम्हाला असं म्हणलं, कोण 300 रुपये घेतोय, कोण 400 रुपये. इव्हन वरळीला एका ठिकाणी मला खबर मिळाली की 700 रुपये घेत आहेत. पण ही लूट बरोबर नाही. आपण जाताना मग त्याला म्हटलं, तुलाही रिजनेबल वाटेल असं सांग. मग शेवटी 200 रुपयामध्ये करायचं ठरलं. 200 रुपये तो घेतो, तरी आम्ही युनियन म्हणून घेत नाही. ही आपली पद्धत आहे. आणि किती ते किती मध्ये समजा इकडे पण कामगारांना यायचं झालं तर ते किती ते किती मध्ये? सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 12:30 आणि दुपारी 4 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत. 6 वाजेपर्यंत. आम्ही हे टायमिंग ठेवलंय, आमचं बाहेर लावलेलं आहे. पण त्याच्यावेळी जास्तच वेळ आमचा इथं जातो. बरोबर आहे. आणि बाहेरचे कामगार जसे आहेत, म्हणजे आता राष्ट्रीय मजदूर संघाने त्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा काही प्रतिनिधी नेमले आहेत की ज्यांना तिथल्या तिथेच ते पडताळणी जी आहे, पात्रता पडताळणी, ते ऑनलाईन तिकडनं त्यांना करून देता येईल. कसं आहे माहितीये का, आता कोल्हापूरच्या भागातल्या लोकांचा मला फोन आला की पहिलं काय झालं की सुरुवात ज्यांनी केली ना, 14 सप्टेंबरला सुरुवात केली. 14 सप्टेंबरला सुरुवात केल्यानंतर असं झालं की मी सगळेच गोंधळलेले होते, इव्हन म्हाडाचं ऑफिस सुद्धा, की ते जे त्यांनी लिंक दिली होती ती डाउनलोडच होत नव्हती. त्यामुळे ती लिंक ओपन होत नव्हती आणि मोठे प्रॉब्लेम होते. आम्ही बऱ्याच ठिकाणी केलं, ग्रामीण भागातल्या लोकांना पण आम्ही ती लिंक दिली, त्यांनी पण त्या ठिकाणी ओपन करायचा प्रयत्न केला, पण तिथे होत नव्हती. मग ज्यावेळेला ती आम्ही तक्रारी केल्या त्यावेळेला मग ते सूर्यराव म्हणून तिथले म्हाडा कॉम्प्युटर सेक्शनचे प्रमुख आहेत, त्यांच्याशी बोलणं झालं. मग त्यांच्याशी बोलणं झालं, त्यांनी ते आम्हाला सगळं समजावून सांगितलं. आणि त्यानंतर मग इतर ठिकाणी पण त्या लाईन ओपन होत गेल्या. ऑक्टोबरच्या 1 तारखेनंतर सुरू झालं. आणि त्यानंतर लोकांनी जागेवरती, म्हणजे कोल्हापूरच्या ठिकाणी कडलकरला, आजरा, नंतर राधानगरी या ठिकाणी त्यांनी केलं. वाईमध्ये त्याने सातारा जिल्ह्यामध्ये त्याने असं केलं की साताऱ्यात प्रॉपर केलं, नंतर वाईला केलं, कोरेगावला केलं, असं ते ठिकठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी वगैरे त्यांनी केलं. आणि झालं त्यांचं. तिकडचे पत्ते आम्ही घेतले आणि मग तिकडच्या लोकांचा फोन जर आम्हाला आला तर सांगायचं, बाबा अमुक ठिकाणी जा, या ठिकाणी. 2 तारखेला मला वाटतं शिवेंद्रराजे भोसले पण तिथे कामगार मेळावा घेत आहेत. विषय काढणार, पण आतापर्यंत गिरणी कामगार कधी दिसला नव्हता. आता निवडणुकीच्या तोंडावरती आणि तुमचा तिथं अध्यक्ष बसवलाय म्हणून तुम्हाला आता गिरणी कामगारांची आठवण होते का? त्यांच्या मतदारसंघामध्ये साताऱ्यामध्ये जवळजवळ नाही म्हटलं आणि जवळ 30 ते 35,000 गिरणी कामगार आहेत. मी पण त्या जिल्ह्यातले आहे. 20 वर्षामध्ये या कामगारांना न्याय मिळाला पाहिजे. तुमच्या जिल्ह्यामधला पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होता ना, मग का नाही तुम्ही त्यांच्याकडे त्यावेळेला हे केलं? मग त्यांच्याकडनं मागणी मान्य करून आम्ही घेतली. भले इथली मुंबईतली घरं आहे, बाहेरगावची घरं, जे काय असेल ते आम्ही त्यावेळेला त्यांच्याकडनं करू. पण तुम्ही का नाही केलं? तुम्हाला का आठवण होते? कारण आताच्या जे निवडणूक आहे त्या अटीतटीच्या आहेत. गिरणी कामगार पोळा, राजा आमची मिटिंग घेतोय म्हणलं ते खुश, राजा आम्हाला मदत करणार आहे म्हणून. ठीक आहे. आणि दुसरं आणखीन एक गोष्ट मला जाणवते, म्हणजे मी बघितली की बरेचसे कामगार येत आहेत पण कामगारांकडे जे फोन आहेत ते अँड्रॉइड नाही आहेत.
तर तिकडे ती पण गडबड होताना मी पाहायला मिळाली की बाबा आधार लिंक त्यांचं मोबाईलला नाहीये, त्यांना ते कळत नाहीये, त्यांच्या घरात तशी ती मुलं असतीलच याची काही खात्री नाहीये. मग अशा वेळेला त्यांना पुन्हा तिकडे खेपा घालाव्या लागतात. पडताळणी होते. जरी हा फोन तुमच्याकडे नसेल ऑन ड्राईव्हचा, साध्या फोन मध्ये मेसेज येतो. म्हणजे तुमच्याकडे यायच्या आधी मी हा प्रश्न अशासाठी विचारला की ते तुम्हीच सांगावं त्यांना, कामगारांना, की तुमच्याकडे यायच्या आधी त्या प्रत्येक कामगाराचं ज्याला पात्रता पडताळणी करण्याची इच्छा आहे त्याने आपला जो आधारचा नंबर आहे तो आपल्या लिंक करून घ्यावा पॅन कार्डला. आणि दुसरी गोष्ट आपण काय करतो की आता माझ्याकडे जे कामगार आमच्याकडे जे आले त्यांना आम्ही काय सांगतो की वो जेवढा असला फोन ऑन ड्राईव्हचा आहे का म्हणतो. तो नाही म्हटला साधा फोन आहे, त्यांनी दाखवला साधा फोन. आम्ही काय म्हणतो तुझ्या घरामध्ये कोणाचा आहे फोन, त्याच्यामध्ये ईमेल आयडी येऊ शकतो किंवा उद्या जर त्याला कडनं OTP नंबर पाठवला तर येऊ शकतो. असा फोन आहे तो माझ्या मुलग्याचा आहे, मुलगीचा आहे, मग तो फोन येऊ नये आणि तो आपण घेतो त्याच्यावरती फॉर्म भरतो. अच्छा, असं करतो. तसंही करू शकतो. हो हो, म्हणजे कोणाचा तरी घरातला एकाचा नंबर आधार असलेला असला तरी चालतो. आणि टेक्निकल प्रॉब्लेम तो पण मी बघितला की जसं तुम्ही मगाशी म्हणालात की तुमची तारीख आधारवरती वेगळी आहे आणि तिकडे वेगळी आहे आणि मग आधारचा तो नंबर असल्यामुळे काय होतं की ते ऑथेंटिफिकेशनच होत नाही. मला वाईट वाटेल, गंमत अशी की शिकलेल्या लोकांना हे कळू नये. आमच्यासारखा अडाणी माणूस जो 9वी पास झालेला तो माणूस सांगतोय की हो हे असं असं आहे. त्यावेळेला तुमच्या सुद्धा जन्माच्या वेळेला, तुमच्या वडिलांच्या जन्माच्या वेळेला काय झालं असेल, त्यांची गाडी ती पहिल्यांदाच अडकते ना अशा लोकांना. पण ते माझ्याकडे येणाऱ्या लोकांना काय म्हणतो, तू जन्मतारखेचा दाखला टाकू नको, अजिबात टाकू नको. तुला शुअरिटी नाही ना की आपल्या पॅन कार्डवरती कुठला नंबर तारीख दिली, आधार कार्डवरती कुठली, टाकूच नको. मृत्यूचा दाखला ठीक आहे कारण तो एकाच वेळेला मरतो. तो काय 10ती तारीख काय दरवेळेला बदलत जात नाही, ती एकदा एक तारीख येते त्याच्यावरती. सर आधी तुम्ही बराच वेळ दिलात आणि नेहमीसारखंच आपण अगदी सविस्तर जे कामगारांचे प्रश्न आहेत त्यांना आपण स्पर्श करण्याचा प्रयत्न केलेला आहे की त्यांना त्यातून काहीतरी मार्ग मिळेल. आणि आज जो काही कमी अवधी आपल्याकडे आहे तर त्या कमी अवधीमध्ये सुद्धा जास्तीत जास्त जे कामगार आहेत, गिरणी कामगार किंवा त्यांचे वारस असतील, तर त्यांनी या सगळ्या संधीचा लाभ घेऊन आपली पात्रता पडताळणी कशी लवकरात लवकर पूर्ण करायची याचं एक चांगलं मार्गदर्शन तुम्ही केलं. त्याच्यात आणखीन एक गोष्ट आपल्याला लक्षात आली ती म्हणजे तुमच्याकडे 1 किंवा 2 पुरावे असतील तरी सुद्धा तुम्हाला सर्व्हिस सर्टिफिकेट जे आहे ते मिळवून देण्याचा प्रयत्न कामगार युनियन जे आहेत त्या करतायत. किंवा जर थेट जायचं असेल तर मॉनिटरिंग कमिटी आहे महापालिकेमध्ये, मुंबई महापालिकेत, तर तिकडे तुम्ही थेट जाऊन तुमचं काम जे आहे ते करू शकता. आणि एखाद दुसरा जरी पुरावा असेल तरी सुद्धा तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ओरली म्हणजे तोंडी तुमचं हे बोलणं झालेलं आहे की तो पुरावा ग्राह्य धरला पाहिजे प्रॉव्हिडंट फंडाचा. आणि तो ग्राह्य धरून त्या पद्धतीने कामगारांचं पात्रता पडताळणी पूर्ण करून म्हाडामध्ये त्यांना पात्र आहे म्हणून ठरवलं पाहिजे. तर सर पुन्हा एकदा तुमचे आभार की तुम्ही सविस्तर एक आम्हाला छान मार्गदर्शन केलं. आणि यापुढे पण ज्यांना कोणाला मार्गदर्शन घ्यायचं असेल त्यांनी नक्की इथे भिलाई रोडला इकडे त्यांचं ऑफिस आहे, तिकडे येऊन तुम्ही भेटू शकता आणि तुमचं काम जे आहे ते करू शकता. धन्यवाद सर. धन्यवाद.